वाळवा तालुक्यात अघोरी विद्येचा थरार, स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली आणि सुया, शेणे गावात दहशत. पुरोगामी महाराष्ट्रात विज्ञानाच्या युगातही अघोरी प्रथांचे पेव फुटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास करणी आणि जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे आणि या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भोंदूबाबांविरोधात संताप व्यक्त होतो आहे. शेणे येथील स्मशानभूमी परिसरात सकाळी काही नागरिकांना जादूटोण्याचे साहित्य आढळून आले आणि यात काळे कापड, टाचण्या, टोचलेली काळी बाहुली, लिंबू, सुया आणि कोहळे नारळ अशा वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. मात्र या घटनांमुळे लोकांच्या मनातली भीती अधिकच वाढलेली आहे आणि या गंभीर प्रकारावर बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रशासन आणि भोंदू मांत्रिकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, अशा अघोरी कृत्यांमुळे कोणाचे भले किंवा वाईट होतच नाही, ते केवळ अज्ञानी लोकांना लुटण्याचे प्रकार आहेत. स्मशानभूमीत अशा प्रकारे अघोरी क्रिया करणारा मांत्रिक कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार सुरू झाला, याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केलं आहे. वाळवे तालुक्यातील शेणी गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी करणी आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. त्यामुळे या गावामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल्याचं समजलं. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याबद्दल प्रबोधन करणार आहोत. खरं तर आम्ही जाऊन ते सगळं करणीचं साहित्य बाजूला करणार होतो. तत्पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीने हे सगळं बाजूला केलं. परंतु वाळवे तालुक्यामध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. असे कोण जादूटोणा करणी करणार असेल तर त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करता येईल. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की असं जादूटोणा करणी करून कुणाचं चांगलंही होत नाही आणि कुणाचं वाईटही होत नाही. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये आणि आपण पुरोगामी महाराष्ट्रातला आहोत, वैज्ञानिक युगात आहोत. अशा गोष्टी विश्वास ठेवू नका. असं कोण मांत्रिक बुवा बाबा करत असेल तर त्यांनी अनिच्छा संपर्क करावा असं मी आवाहन करतो.